धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दूर, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. शब्दे केली जडाजुडी विठ्ठल पायी घातली बेडी, सोहम शब्दांचा मारा केला विठ्ठल काकुलती आला. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दूर, जनी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी तुला, जनी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी तुला. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दूर, विठ्ठला विठ्ठला. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दूर, धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दूर. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ संत शिरोमणी नामदेवराय यांच्या सहवासात ज्यांनी दासी ते परिपूर्णतेचे ढेकर ज्यांच्या सहवासात दिले, अशा महिला संतातील थोर महिला संत जनाबाई महाराज यांचा अत्यंत गोड सुंदर असा हा अभंग आपण निवडलेला आहे, की जो अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. हा अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे असं म्हणणं तुमचा अपमान आहे. हा अभंग तुम्हाला चाली सगट पाठ आहे असा सुप्रसिद्ध असणारा अभंग आहे, की ज्या अभंगातून जनाबाई महाराजांनी आपल्या जीवनामध्ये जो पुरुषार्थ केला, भक्तीच्या अंगानं जो पुरुषार्थ केला, तो पुरुषार्थ तुम्हा आम्हाला जनाबाई महाराज एका रूपकातून समजावून सांगतायत. विठ्ठला परम पावन हनुमंतरायाच्या दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये आया श्री क्षेत्र खडक ओझर या गावात गेल्या 56 वर्षापासून चालू असलेला हा भक्ती उत्सव आद्य शंकराचार्य महाराज यांच्या पुण्यतिथीचा औचित्य साधून संपन्न होत असणारा 56 वर्षापासून हा भक्ती उत्सव आहे. आम्ही पण 56 सप्ते पाहिलेले आहेत, पण असा नाही. 56वे वर्ष तथा भगवंताच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा 4था वर्धापन दिन या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी संपन्न करत आहेत. आणि या उत्सवातील दुसऱ्या दिवसाची चिंतन सेवा 2 नंबरची नाही. 2 नंबर कीर्तन उमेश बाद झालं म्हणता तुम्ही, तुम्हाला काय भरोसा. कारण मी खानदेशात 8 दिवस होतो महाराज, म्हणून म्हणलो, बाकी काही नाही. दुसऱ्या दिवसाची चिंतन सेवा करण्याचं सौभाग्य सर्व ग्रामस्थ मंडळी सर्व भजनी मंडळी यांच्या प्रेमातून, आमच्या अशोकराव पगार यांच्या विशेष आग्रहातून संपर्कातून ही सेवा करण्याचं सौभाग्य दासाला प्राप्त झालेलं आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणारे. अत्यंत गोड भक्ती उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. मला वाटतं 2 वर्षापूर्वी एकदा मी या उत्सवामध्ये आलो होतो आणि तेव्हा मंदिर पाहून फार भारावलो. फार मंदिर सुंदर या गावाने बांधलं, अत्यंत सुंदर बांधलं मंदिर. पण मी आज आल्याबरोबर संयोजकाला म्हटलं, भाऊंना म्हटलं, की आज मला मंदिर कसं बांधलं मी 2 वर्षापूर्वी पाहिले, पण तुम्ही मंदिर कसं ठेवलं हे मला आज बघायचे. कारण मंदिर बांधले जातात, मोठे मोठे मंदिरं बांधता येतात. आता महाराज मंदिर मोठं बांधायला काही लागत नाही, लोकांकडे लय पैसा झाला. माझ्याकडे काय बघत आहे सांगायला लागलोय मी. फार मोठे मोठे डोनर झाले, पैसे देणारे झाले. मंदिर बांधणं महत्त्वाचं नाही, त्या मंदिराची व्यवस्था ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि मग मी आल्याबरोबर विचारलं, आधी मला मंदिरात जायचंय, कारण मंदिर कसं बांधलंय 2 वर्षापूर्वी पाहिलंय, पण मंदिर कसं ठेवलं हे आज मी पाहायला गेलो. आणि पाहायला गेल्यानंतर जेव्हा तिथं सर्व पाहिलं तर मंदिराची व्यवस्था ठेवणं, मंदिराची स्वच्छता ठेवणं याचा जर 100 मार्काचा पेपर निघाला तर मी तरी खडक ओझरकरांना 100 पैकी 100 मार्क देईल, की त्यांनी त्या पद्धतीने या मंदिराची स्वच्छता टापटीपणा आबाधित ठेवलेला आहे. अत्यंत सुंदर मंदिर, भगवंताची मूर्ती आणि सुंदर आयोजन, वारकरी संप्रदायाचं भजन वैभव आज या गुणीजन मंडळीच्या रूपाने इथे थैथया नांदत आहे. खरं तर ही मंडळी आम्हाला जेव्हा महाराष्ट्रामध्ये आम्ही शताब्दी महोत्सव, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव पाहतो, अशा उत्सवातच ज्यांचं दर्शन होतं अशा कलाकारांना यांनी वार्षिक उत्सवात ठेवलंय. कौतुक ह्या गावाचं, आवड आहे ह्या गावाला या सगळ्या गोष्टीची. त्यामध्ये वारकरी संप्रदायातील एक गोड आवाज, निर्मळ आवाज, तरल आवाज
आदरणीय किशोर महाराज. शेळके. किशोर शब्दाचा अर्थ आहे तरुण. तरुण. किशोर महाराज लहान होते तेव्हापासून मी त्यांचा आवाज ऐकतो. त्यांचा आवाज असाच आहे की त्या आवाजाला अजून त्यांचं वय वाढलं असेल पण त्यांच्या आवाजाचं वय अजून वाढलेलंच नाही. त्याचं माधुर्य, त्याचं सौंदर्य हे अबाधित ठेवू नये. हो, तसा माझाही आवाज आहे. आता तुम्ही सिद्ध केल्यावर कशाला सांगू मी? तुम्ही हसून माझी लायकी दाखवून दिलेली आहे, कशाला जास्त बोलायचं? असू द्या आता. पण ऐकलं का, त्यांनी आवाज जपून ठेवलाय, आम्ही बी संप्रदाय जपून ठेवलाय. तो ध्यानात राहू दे. हो, आदरणीय किशोर महाराज यांची उपस्थिती आहे. खरं तर काही पत्रिकेवर काही नावं पाहिली की जो आनंद होतो, अशा आनंद होणाऱ्या यादीतलं एक नाव म्हणजे आमच्या किशोर महाराजाचं नाव आहे. त्यांची उपस्थिती आहे. अत्यंत गोड आवाज, निकोप आवाज. आणि ऐकलं का, जो राग गायला घेतला त्या रागाला यथार्थ न्याय देणारे सध्या संप्रदायावर बोटावर मोजण्या एवढी माणसं आहेत. त्याचं एक नाव आवर्जून घ्यावं लागेल. आणि वयानं जरी माझ्यापेक्षा थोडे लहान असले ते, तरी ज्यांचं नाव मी आदरानं घेतो असे आमचे प्रकाशजी महाराज कातकडे. आणि कसं असतं, प्रत्येक एक देश आहे, त्याच्यासुद्धा सीमा आहेत. त्याच्यासुद्धा सीमा आहेत. देश जेव्हा उत्तरेला चालू होतो तेव्हा हिमालयापासून चालू होतो, दक्षिणेला संपतो तिथं कन्याकुमारीला संपतो. जेव्हा देश पूर्वेपासून चालू होतो तर आपण जगन्नाथपुरीपासून म्हणू, नाही चुकलं, पश्चिमेला जगन्नाथपुरी, पूर्वेला, बरोबर. पूर्वेला जेव्हा आम्ही जातो तेव्हा भारत देश जगन्नाथपुरीपासून चालू होतो. आम्ही जेव्हा पश्चिमेला जातो तेव्हा द्वारकेला जाऊन तो देश थांबतो. एक दिशा आहे, एक मार्ग आहे, त्याला कुठून निघायचंय आणि कुठपर्यंत जायचंय. तसं रागाला सुद्धा एक दिशा आहे, त्याला सुद्धा कुठून निघायचंय, कुठपर्यंत जायचंय, जाताना कुठं थांबायचंय, कुठं थांबायचं नाही. हो, एखाद्या रागात एखादा स्वर जर वर्ज्य असला तर तिथं थांबायचं नाही. काही ठिकाणी मुक्काम करायचा समाधीवर. काही ठिकाणी फक्त चहा पाणी घ्यायचा वादीवर. बरोबर ना? वादी संवादी नंतर. अरे हा, चुकलं, उलट झालं माझ्या. वादीला मुक्काम करायचा आणि संवादीला चहा प्यायचा, असं आहे ना? होते आता बडी बडी शहरों में छोटी छोटी बातें होती रहती. आणि ऐकले का गुरुजी, माझ्या लक्षात होतं, माझ्या बोलण्याकडे तुमचं लक्ष आहे का नाही पाण्याकरता तसं बोललो. वादीला मुक्काम करायचा, समाधीला. तुम्हाला एवढी माहिती याची आम्हाला खूप मोठा अभिमान. आदरणीय म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा बारकावा. हो, कोणता स्वर वक्री लावायचा, कोणता स्वर सरळ लावायचा, कोणता अर्धा हाफ लावायचा, कोणता पूर्ण लावायचा, कोणत्या रागाला कोणती श्रुती गोड लागते. प्रत्येक स्वराच्या भिन्न श्रुती असतात. याचं बारकाईने स्वराचं गाणं ऐकलं का, ते 2-4च लोकांकडे आहे. मी जाहीर बोलतोय, कॅमेरा आहे किती आहेत? 2 आहेत. नाही, इकडे कॅमेराने नुसतं खोकर माझ्या समाधानासाठी ठेवलंय का, काय हरकत नाही. पण एकच कॅमेरा आहे, पण मी पुरा त्याच्यात येतो, काय अडचण नाही. थोडी लोक आहेत महाराज जे रागाला धरून गातात. काय लोक सुरुवात करतात एका रागात, पण कुठं जाऊन पोहोचतात आणि कुठं नेऊन ठेवतात त्याचं माप नाही. पण रागाला यथार्थ न्याय देण्याची कुवत आमच्या प्रकाश महाराजांकडे आहे, आदर्श नाही. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये आणि खास करून नाशिक जिल्ह्याच्या पक्वाजाचा ज्याने विकास केला, वादच नाही, विकास केला, असे आमच्या आदरणीय हरिभक्तीपरायण विकास महाराज गुंड. मी कायम सांगत असतो, आपण ऐकलेलं अनेक वेळा की जुन्या काळात नाशिकचं दृश्य असं होतं, मोठा सप्ताह असला की आमच्याकडून कलाकार आणावं लागायचे, पण आमच्या पोटावर पाय द्यायला जन्माला आलेली काही नाही. पण तुमच्या पायानं आमच्या पोटाला काय होईल असं आमच्या काही वाटत नाही. असं विकास महाराजाचं वाजव नाही ना, तुम्ही गांभीर्यानं ऐका. जेव्हा आज जे त्यांनी जो पुर्या राग गायला, वाटतं गुरुजी पुर्या होता ना, तुम्ही गायलेला राग आज पुर्या, तर त्या रागाचं जे गांभीर्य आहे, ते गांभीर्य मांडत असताना ज्या गांभीर्याचा ठेका पाहिजे अशी समज असणारे थोडे पकवायचे, त्यामध्ये आमचे महाराज. सध्या जागा वाजवायच्या नादात त्या रागाचं काय हो, अरे त्याची अस्थायी संपू दे, अंतर्यात जाऊन त्याला षडजाच्या थोड्याशा
छटा दाखवू दे. आणि मग जेव्हा तो ताना मारायला लागतो मग तेव्हा वाजवाना तो खर्च लावतो. असं बघूनच राहतो. आणि एकदा तोंड त्यानं खूप असलं तर एक मुकडा वाजून मोकळा होत नाही. रेले त्याला येतात तेवढे ठेके, सगळे बेताल वाजून मग तो शेवटी आपल्याला म्हणावं लागतं हा. मग तो 10 वाजवतो आणि मग जाग्या येऊन आमचं चालू होतं. पण वाजवण्याला सुद्धा एक गणित आहे. ते गणित ज्यांनी समजावून घेतलंय आणि मला आनंद कशात आहे माहितीये का गुरुजी, ते गणित समजणारी पिढी घडवतायत त्यात मला फार आनंद आहे. अशा आदरणीय आमचे विकास महाराज त्यांची उपस्थिती आहे. हो, एकदम चाकुरीबद्ध अशा सध्याच्या झंझावातातही संप्रदायाची चाकुरी जपणारी कीर्तनकार मंडळी, त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे राहुल महाराज क्षीरसागर आज त्यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे अभिजित महाराज देशमुख यांची उपस्थिती आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण योगेश महाराज कानगावकर माझ्यासोबत आलेले आहेत, त्यांची उपस्थिती आहे. माझ्यावर, गावावर आणि परमार्थावर प्रेम करणारी सर्व महाराज मंडळी, परिसरातील सर्व गुणीजन मंडळी, सकळा चरणी जीव माझा व्यक्त करतो. आणि अभंगाला अगदी नियोजित वेळेमध्ये न्याय देण्याचा प्रयत्न करतो. वेळ थोडा जास्त झालेला आहे, पण मी कीर्तन सोडायला वेळ करणार नाही. कारण जरी आपल्याला चालू व्हायला व्याख्यानाला आता 10 वाजता सुरुवात झाली, मी 12:15च्या पुढे एक शब्द बोलणार नाही. देवा शपथ, अगदी वेळेमध्ये अभंगाला काय देणार आहे, न्याय देणार आहे. आजच्या अभंगामध्ये जनाबाई महाराजांनी पुरुषार्थ सांगितलाय. पुरुषार्थ शब्दाची व्याख्या शास्त्रीय भाषेमध्ये अशी आहे की पुरुष ज्या अर्थाची विषयाची इच्छा करतो त्याला पुरुषार्थ म्हणतात. आणि पुरुष 4 विषयाची इच्छा करत असतो. कर्तव्याची इच्छा करतो तेव्हा धर्म पुरुषार्थ म्हणतात. जेव्हा धनाची इच्छा करतो तेव्हा त्याला अर्थ पुरुषार्थ म्हणतात. जेव्हा ती भोगाची अपेक्षा करतो तेव्हा काम पुरुषार्थ म्हणतात. आणि जेव्हा तो मुक्त होण्याची इच्छा करतो तेव्हा त्याला मोक्ष पुरुषार्थ म्हणतात. हे आमच्याकडे 4 पुरुषार्थ आहेत. पण 4था पुरुषार्थ परम आहे. हो, धर्म अर्थ मोक्षा, धर्म अर्थ काय, धर्म अर्थ काम मोक्षाख्येषु चतुर्विध पुरुषार्थेषु मोक्ष एव परम पुरुषार्थ. मोक्ष हा परम पुरुषार्थ आहे. ज्या मोक्षाचं स्वरूप शास्त्रकाराकडे भिन्न भिन्न आहे, पण आमच्या वेदांत दर्शनामध्ये त्या मोक्षाचं स्वरूप आहे अनिष्टाची निवृत्ती करायची, अनिष्टाची प्राप्ती करायची. म्हणजे आपल्याला कळेल या भाषेत बोलायचं जर ठरलं, दुःखरूप संसार सोडायचा आणि सुखरूप परमात्मा जोडायचा, हाच मोक्ष आहे. जनाबाई महाराजांनी हा पुरुषार्थ केला. पुरुषार्थ शब्द जसं शास्त्रीय भाषेत आहे तसं लौकिक भाषेतही तुम्हाला समजावून सांगतो. जे सगळ्याला जमतं ते करणं पुरुषार्थ नाही, जे सगळ्याला जमत नाही ते करणं काय आहे, पुरुषार्थ आहे. जे सगळ्याला जमतं ते करणं पुरुषार्थ काही नाही, जे सगळ्याला जमत नाही ते करणं पुरुषार्थ आहे. याला आपण उदाहरण सांगत असतो. उदाहरण असं आहे, भाऊ तुम्हाला 1 क्विंटलचं पोतं उचलतं का चोपदार? तुम्हाला नाही. ह्या चोपदाराला 1 क्विंटलचं नाही. भाऊ तुम्हाला नाही, पण मी आणतो ना. तुम्ही उचलता का? ते म्हणतात पोतेच राहिले ना, मी आणतो, काळजी नका करू. उचलतं का सांगा, उचलतं का 1 क्विंटलचं? नाही. आता मी आहे क्विंटलाचा, पण मलाही उचलत नाही. पण कोणाला सहजासहजी 1 क्विंटलचं पोतं उचलत नाही. पण एखाद्यानं जर उचललं, लोक म्हणतात काय ताकदवान आहे, काय पुरुषार्थी आहे. जे सगळ्याला जमतं ते करणं पुरुषार्थ नसतं, जे सगळ्याला जमत नाही ते करणं पुरुषार्थ आहे. मग जनाबाईंचा आज पुरुषार्थ काय आहे? संसार कोणाला सुटत नाही, पण जनाबाईने सोडला. देव सगळ्याला भेटत नाही, पण त्यांनी गाठला. हा पुरुषार्थ आहे. विठाला विठाला. दमा आणि कुरडू या 2 पवित्र कुशीतून मायबापाच्या पोटी संत जनाबाई महाराजांनी परभणी जिल्ह्यात गंगाखेडला जन्म घेतला. सध्या लोकांना संत म्हटलं की आधी जातीचं पडतं. ते कोण्या जातीचे होते म्हणजे मोकळं पुण्यतिथी घालायला ज्या त्या समाजाला. हो, वैष्णवाची जात पाहिजे नसते. पण संत जनाबाई महाराज यांच्या जातीच्या बद्दल 3 मतं आहेत. एक त्या रंगारी समाजाच्या होत्या असं वक्ते बाबाचं मत आहे. काही संशोधकाचं मत आहे त्या मातंग समाजाच्या होत्या. आणि नामदेवरायचे वंशज परंपरेनं सांगतात जनाबाई या धनगर समाजाच्या होत्या. त्या कोण्याही समाजाचा असो, वारकरी संप्रदाय जात पाहत नाही. जात नसे मुझे कछु नाही प्यार, असं तके नाही हिंदू धेड चंभार. वारकरी संप्रदाय जातीवादी नाही. कोणी म्हणत जरी असलं
तरी हा संप्रदाय जातीवादी नाही. हा संप्रदाय सर्व जातींचा आहे. हा संप्रदाय सर्व पक्षाचा आहे. हा संप्रदाय पूर्ण विश्वाचा आहे. हा एका भागात, एका पक्षात, एका जातीत आणि काही विशिष्ट व्यक्तीमध्ये बांधलेला संप्रदाय नाहीये. असो, जनाबाई महाराज या गंगाखेडला जन्माला आल्या. काही वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरीला चालल्या होत्या. दिंडीचा मुक्काम गंगाखेडमध्ये पडला आणि गंगाखेडमध्ये जनाबाई महाराजांना त्या वारकऱ्यांच्या मुखातून ऐकलेलं पंढरीचा महिमा समजला आणि जनाबाईला उत्सुकता निर्माण झाली पंढरीला येण्याची. आई वडिलाला इच्छा व्यक्त केली, बाबा मला पंढरीला जायचंय, मला पंढरीला जायचंय. म्हणे, बाई तू लहान आहे, मुलीचे जाते, कशी कोणासोबत जातेस? मग तुम्ही चला. पुरीच्या हट्टापायी दमा आणि कुरडू हे त्यांचे आई वडील दोघांनीही कुठलची वाट धरली? पंढरीची वाट धरली. पंढरपूरला येऊन पोहोचले. पण एकदा घरदार सोडलं पुन्हा जनाबाई घरी गेल्या नाही. याला म्हणतात जाळोनी संसार बैसलो अंगणी, हाची ने माता न फिरे माघारी. संसाराला सोडलं आणि निघाल्या. महाराज आमच्या ज्या ज्या सत्पुरुषांनी संसाराला सोडलं पुन्हा संसारात रमले नाही. तो का पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. शबरीचं चरित्र असं सांगितलं जात. जेव्हा शबरी तिचं लग्न जमलं आणि दारामध्ये बोकडांची रांग बांधलेली होती. दावण, तुमच्याकडे शब्द काय? दावण. बोकडाची काय बांधली होती? दावण. तिनं सहज आईला विचारलं, आई हे बोकड्याची दावण का ग बांधली? बाई तुझं उद्या लग्न आहे, मग येणाऱ्या पाहुण्याला मेजवानी नको का? माझ्या लग्न करता ही निष्पाप जीव मारायचे? हो बाई आपला रीतिरिवाज आहे, करावंच लागतंय, करावं लागतं. नाही नाही आई, जर माझ्या लग्नाकरता जर एवढे जीव मरत असतील तर मला लग्न करायचं नाही. कसे करत नाही मी पाहते. हो तोंडाला काळं लावते काय? अशी दमटवून बोलली. एक तर शबर कुळामध्ये जन्माला आलेली, जंगलात राहणारी जात, शबर कुळात जन्माला आलेली. शबर कुळात जन्माला आली म्हणून तिचं नाव शबरी. हो ऐक ना, तेली तेलीन आहे ना प्रत्येक जातीत. लवार लवारीन, पुढं असं असतं ना, कुंभार कुंभारीन, सगळ्यात मास्तर मास्तरीन, वकील वकिली, महाराज. बोला की काय अडचण काय तुम्हाला? महाराजी, डॉक्टर डॉक्टरीन, नरसाळ नर्स, असं जोड्या आहेत ना. नाला नाली सगळ्यात जोड्या आहेत. हा तसं शबराची कुळातली म्हणून शबरी. शबर शबरी शबरी म्हणजे त्यांना सुद्धा इज्जतीचा विचार होता महाराज त्या युगात. चला ती म्हणली नाही आहे, माझ्या लग्नाकरता जर या निष्पाप जीवाचा जीव जाणार असेल मला लग्न करायचंच नाही. कशी करत नाही पाहते, सगळ्याला झोपू दिलं शबरीने. आणि रात्री शबरी पळाली. कोण पळाली? आणि जिकडे तिकडे आवाज आला, ओ नवरी पळाली, नवरी पळाली. कसा आवाज झाला? कोंबडी पळाली. कोण म्हणलं? कोंबडी. नवरी पळाली, नवरी, कोंबडी नवरी पळाली, नवरी पळाली. बापानं जा रे तिला धरून आणा. शिपाई पाठी मागे लागले आणि पुरीच्या लक्षात आलं आता बाप काही केल्या मला पकडणार आणि काही केल्या माझं लग्न करणार आणि त्या निष्पाप जीवाचा जीव घेणार. तिनं लपायला एक जागा शोधत होती. तेवढ्यात तिला मेलेला एक सडका रेडा दिसला. एक रेडा मरून पडला होता आणि तो काय झाला होता? सडला. ती म्हणजे सुरक्षित जागा एवढीच आहे. तिनं सडक्या रेड्याचा कोथळा फोडला आणि त्या सडक्या रेड्यामध्ये जाऊन बसली. आणि जेव्हा तिच्या लक्षात आलं आता मागमूस संपला आणि मग हळूच ती बाहेर निघाली. आता त्या संसाराकडे जायचं नाही आणि मग ती हंपीकडे, पंपा सरोवराकडे गेली आणि झाड्या झुडपात राहू लागली. साधू संतांचा मार्ग स्वच्छ करू लागली. तिथे मतंग नावाचे ऋषी होते. मतंग ऋषीने न्याहाळून पाहिलं. एकदा तिला सकाळी रंगे हात पकडलं. बाई तू कोण आहे? म्हणजे मी शबर कन्या शबरी आहे. का अशी बसली? महाराज लग्नाला घाबरली, इकडं आली. का घाबरली? असा प्रकार झाला. मग का ग शबरी, तुला शोधलं नाही का घरच्यांनी? खूप शोधलं महाराज, पण सापडली कशी नाही? मी लपून बसले. म्हण कशात लपून बसली? त्याने सांगितलं सडका रेडा होता त्याच्या पोटात लपून बसले. पुढचं वाक्य लक्ष देऊन ऐका. मतंग ऋषी म्हणले शबरी त्या सडक्या रेड्याच्या पोटामध्ये तू बसली, तुला दुर्गंधी नाही आली का?
ती म्हणली महाराज संसाराच्या दुर्गंधीपेक्षा ती दुर्गंधी फार बरी आहे. आणि एकदा तो दुर्गंधीचा संसार सोडला आणि जी ऋषीकडे आली तर देवप्राप्ती होईपर्यंत परत गेलीच नाही. मला वाटतं संसार असा आहे की नाही? संसार चांगला आहे का वाईट आहे? तुमचं वय काय आता? 50च्या पुढे असेल. संसार सुखाचा का दुःखाचा? हा नाही, तुम्ही त्यांच्याकडे बघू नका, ते कॉफी देणार नाही, तुम्ही माझ्याकडे बघा. तुमचा अनुभव सांगा ना. खरं बोलायचं असतं गुडघ्यात पाणी होतं. संसार सुखाचा का दुःखाचा? दुःखाचा. बाबा तुमचं वय काय आता? 72 65? काय हरकत नाही. संसार सुखाचा का दुःखाचा? दुःखाचा. अगदी बरोबर. झाले का तुमचं? झाले तुमचं झालंय का लग्न? झाले. सुखाचा का दुःखाचा? नवीन आहे ना ते म्हणते अजून तरी सुखाचा आहे. अगदी बरोबर. त्याचं कारण आहे. त्याला सुखाचा का वाटतो? त्याचं कारण आहे मांजर उंदरावर एकाएकी झडप घालीत नाही. मांजर आधी उंदराचा अंदाज घेते. काय मांजरीला 2 वर्ष लागतात, 3 वर्ष लागतात. किती वर्ष झाले लग्नाला? 4 वर्ष झाली. अजून अंदाज आला नाही वाटतं. अजून ठाऊकची आहे संसार दुःखाचा. आणि मला वाटतं ऐकलं धुंडा महाराजाचं वाक्य. धुंडा महाराज काय म्हणायचे? धुंडा महाराज म्हणायचे संसाराचं सुखच असतं ना, लोकाला ओढून आणलं असतं तरी कीर्तनाला आले नसते. हो, ओढून आणलं तरी ते कीर्तनाला आले नसते. लोक कीर्तनात का येतात? संसारात दुःख येत म्हणून येतात, आहे की नाही? ठीक आहे, संसारात दुःख आहे म्हणून तुम्ही परमार्थात कीर्तनात आले. कीर्तन झालं तुमचा काय विचार आहे? आपलं असंच आहे. पोट भरतं तोपर्यंतच लाडू नको वाटतो. ह्याला करपट वैराग्य म्हणतात, है ना? करपट वैराग्य. पण साधूचं तसं नाही. अरे उठलेनी वैराग्य जेने हा त्रिवर्गू ऐसेनी सांडेने कैसेनी जैसे व मुनिया सुने आताची गेले. जसं कुत्र आता ओकून गेलं त्या ओकलेल्या ओकाकडे पाहून जशी माणसाला किळस येते तेवढी किळस साधू संतांना त्या संसाराची येते. सोडला संसार पंढरीत आल्या. पण ऐकलं का? संसार सोडला म्हणजे सगळं मिळत नाही. संसार सोडल्यानंतर परमार्थात आल्यावर साधना करावी लागते. काय करावी लागते? साधना. तुमच्या गावाजवळ एखादी नदी आहे? कादवा. पण विनीताला पाणी आहे का? पाणी आहे? जीवदय जोग तेवढं नाही, मग मोठी पाहिजे. नारायण बा कादवाला पाणी कसं आहे? तुम्ही कादवाच्या काठचे म्हणून विचारलं. कादवाला पाणी. आता माझ्याकडे बघा, कादवाला किती काठ आहेत? गोदावरीला? असं नर्मदेला, इंद्रायणीला कस काय गडे? नदीला 2 काठ कसं काय? उत्तर असतात म्हणून. एवढं काय टेन्शन घ्यायचं त्याचं? नदीला काठ किती आहेत? 2 आहे. तसं संसार नावाच्या नदीला सुद्धा किती काठ आहेत? 2. कोणते आहेत? प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडी. आता माझ्याकडे पहा, 2 मिनिटं पहा मंडळी. संसाराचा काठ सोडला म्हणजे नदीचा हा काठ सोडला आणि त्या काठाला जर जायचं असेल तर काय करावं लागतं? हातपाय हलवावे लागतात. जर नदीचा हा काठ सोडला आणि हातपाय जर हलवले नाही तर काय होतं? डायरेक्ट नांदूर मधमेश्वरच्या बांधाऱ्यावर तिथंही थांबलं तर, नाही तर डायरेक्ट जायकवाडी. है की नाही? नदीत उतरलं तर हातपाय काय करावं लागतात? हलवावे लागतात. तसं ऐका मंडळी, घरदार सोडून जर परमार्थात आला माणूस तर परमार्थात हातपाय हलवावे लागतात. हलवा हातपाय, उचला हात, वाजवा टाळी, म्हणा विठ्ठल. संसार सोडून परमार्थात आल्यावर साधना करावी लागते. जर संसार एक नदीचा काठ सोडला आणि हातपाय जर हलवले नाही
तो बुडून मरतो, तसं परमार्थात येऊन जर साधना केली नाही तर त्याचं पतन होतं. मंडळी ध्यानात ठेवा, इथून साधना करावी लागते. म्हणून आमचे वैद्य बाबा म्हणायचे, पोरो हो, लोकांच्या मधुकरे आणता, खाता, अभ्यास करा, रियाज करा, नाहीतर ऐकलं का ह्यांचं बैल होऊन फेडावं लागेल म्हणायचे. आणि योगायोग असा आहे, आळंदीच्या पंचकृषीमध्ये सगळे बैल पांढरे आहेत. माझ्यासोबत चला, त्या आळंदीची जी पंचकृषी आहे ना पांढरे, त्याच्या अंग ते सगळे बैल कसे आहेत? पांढरे. काही लोन, काही लिनन, काही पेपर कॉटन, असं ज्यांचे. मटका एक राहिलं ना, मटका, गोपालजी, अजून शहजादा, अजून रुबी, राहुल महाराज. हे काय काहीतरी म्हणले ना मगाशी नाव सांगितलं या कपड्याचं. आज मला राहुल महाराजांनी गिफ्ट केलंय. हां, हे मला त्यांनी भेट दिली. बाबा इम्पोर्टेड काहीतरी व्हायचं नाव काहीतरी. हां, राहुल महाराजांनी मला भेट दिली. मी खूप दिवस वाट पाहिली, कोणी मला संस्थानावर बसवतं का, कोणीच बसविना. शेवटी ह्यांनी मला शर्ट घालून संस्थानी केलं. धन्यवाद, उपकार आहे तुमचे माझ्यावर. असो, साधना करावी लागते, नाही तर चालत नाही. जनाबाई महाराजांनी घरदार सोडायचा पुरुषार्थ केला. सगळ्याला सुटत नाही, पण सोडला. इथं येऊन नामदेवरायच्या दासी म्हणून घेतलं, सेवा केली, साधना केली, तिथं तत्पर राहिल्या. आणि आता भक्तीचा तोही पुरुषार्थ गाठला. संसार सोडणं हे जर पुरुषार्थाचं पहिलं अंग आहे, तर देव धरणं हे दुसरं अंग आहे. ती साधना कुठपर्यंत करावी लागते? जोपर्यंत देव भेटत नाही तोपर्यंत. एकदा मी कीर्तनाला अभंग घेतला. सोपे वर्मा आम्हा सांगितले संती, आणि टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. कधी कधी कीर्तनाचं व्यासपीठ आपल्याला एखादा भाव सुचून जातं. त्या भाव जेव्हा सुचला, त्याचा जो आनंद होतो ना, जगात कोणत्याच आनंदाची तुलना त्या आनंदाशी करता येत नाही. जेव्हा व्यासपीठ कृपेनं आपल्याला एखादं भावस्फुरण निर्माण करून देतं. महाराज सहज माझ्या मनात पूर्व पक्ष आला, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. पण किती दिवस नाचा? नाचायचं किती दिवस? वारी करा, किती दिवस करायची? जप करा, किती दिवस करायचा? ते त्याचं उत्तर आहे का? त्याचं उत्तर आहे बाबा, त्याचं उत्तर असं आहे, त्याच्या रंगात किती दिवस नाचायचं? जोपर्यंत तो आपल्यासमोर नाचत नाही तोपर्यंत नाचायचं. तुझे नाम गाऊ आता, तुझे रंगी नाचोत हाता. पण कुठपर्यंत? नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग तोपर्यंत. वारी कुठपर्यंत करायची? जोपर्यंत. पंढरीला कुठपर्यंत जायचं? जोपर्यंत परमात्मा खडक ओझरला येत नाही तोपर्यंत जायचं. जोपर्यंत तो आपल्या गावाला येत नाही तोपर्यंत करायचं. म्हणून साधना किती करायची? जोपर्यंत तो भेटत नाही तोपर्यंत करायची. म्हणजे एक आहे, माणसानं ध्येय ठरवलं पाहिजे, ध्येयाच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, ध्येय गटेपर्यंत थांबलं न पाहिजे. जनाबाईने या तिन्ही गोष्टी केल्या. पुरुषार्थ केला विषय त्यागाचा. जनाबाईंनी साधना केली नामचिंतनाची, आणि जनाबाईने तो पुरुषार्थ केला. जनाबाईला देव सापडला, जनाबाईने तो देव धरला, आणि तो पुरुषार्थ तुम्हाला आम्हाला सांगायला प्रवृत्त झाल्या. पण आज जनाबाई देव धरला असं न म्हणता चोर धरला म्हणतात. का बरं? हा रूपक अलंकार आहे, ही अलंकारिक भाषा आहे. अलंकार काय करतो? अलंकार शब्दाचा अर्थ असा आहे, अलम करोती ते अलंकार. जे शोभा वाढवतं त्याला काय म्हणतात? अलंकार. पक्वाजाचे अलंकार आहेत, गायकाचे अलंकार आहेत, पुरुषाचे अलंकार आहेत, बैलाचे अलंकार आहेत, स्त्रियांचे अलंकार आहेत. घागरमाळ, शेंब्या, तोडे हे कोणाचे अलंकार आहेत? झोल, बाशिंग. नवऱ्याचे कोण म्हणलं? बैलाचे. हां, हे जुन्या लोकांना कळतील हे अलंकार, सगळ्याला नाही कळायचे आहे ना, है ना. शेंब्या, घागरमाळ, घाटा, झोल, बाशिंग, हां, ह्या कोणाचे? बैलाचे अलंकार. लॅकेट, ब्रासलेट, अंगठी, बिगबाळी हे कोणाचे अलंकार? पुरुषाचे अलंकार. स्त्रियाचे सुद्धा अलंकार. अलंकार काय करतात? शोभा वाढवतात. उगाच वाकड्या तिकडे हाताची बाई असते, पण त्याच्या जर सोन्याच्या 2 अंगठ्या घातल्या की हाताची काय वाढते? शोभा वाढते. रूपक काय आहे? अर्थालंकार आहे. श्लेष कसा असतो पहा, एका शब्दाचे 2 अर्थ करून एक भावछटा निर्माण करणं.
त्यानं वक्तव्याचं काय वाढतं, भाषेचं सौंदर्य वाढतं. याला उदाहरण देतो एक राजकारणातलं उदाहरण कोणाचं, स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयी. मी अटल बिहारी वाजपेयींचं उदाहरण देतोय, BJPच्या पंतप्रधानाचं नाही. सध्या लय अंगलट येईल आमच्या, काय सांगायचं तुम्हाला. उद्या दुसऱ्या यादीत माझं नाव आलं तुम्ही काय करू, गरीब माणूस आहे मी. असो, कोणाचं नाव सांगतोय मी, अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी बिहारमध्ये गेले आणि रेकॉर्ड ब्रेक सभा झाली त्या काळात. तर अर्थातच विरोधकाच्या पोटात दुखणं क्रमप्राप्त आहे. काय, लालू प्रसाद यादव ते विरोधी पक्षात होते, कोणाच्या, अटलजींच्या. तेव्हा लालू प्रसाद यादवजींनी अटल बिहारी वाजपेयींवर टीका केली. हमार बिहार मा तोहार का काम है, हमार बिहार मा तोहार का काम है, अशी टीका केली. दुसऱ्या दिवशी त्याचं उत्तर अटल बिहारी वाजपेयींनी दिलं. ते म्हणतात, कल हम जब बिहार गए तब हमारे भाई लालू जी इन्होंने हमसे पूछा कि हमार बिहार में तुहार का काम है, लेकिन मैं मेरे भाई लालू जी से कहना चाहता हूं, लालू जी आप केवल बिहारी हो, हम अट्टल बिहारी है. ह्याला श्लेष म्हणतात. एका शब्दाच्या दोन छटा निर्माण करणं. यानं भाषेचं काय वाढतं, सौंदर्य वाढतं. यमक सुद्धा काय, अलंकार आहे. त्यानं भाषेचं काय वाढतं, सौंदर्य वाढतं. जर संयोजक आले आणि असं म्हटले, आज आदरणीय हरिभक्तीपरायण उमेश महाराज दशरथे फार दुरून आलेले आहेत आणि एवढ्या व्यापातून येऊन त्यांनी सुंदर असं कीर्तन केलं, त्याबद्दल संयोजकाच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो, असं जर बोलले. आणि त्याच्याऐवजी आज महाराज आले आळंदीपासून, त्यांनी कंबर बांधली कसून, कीर्तन केलंय ठासून, आत्ता जेवले चाटून पुसून, असं यमक आलं की त्याला काय वाटतं, गोड वाटतं. महाराज आमचे एक मित्र आहेत, नाव नाही सांगत, सांगू बरं, राहू द्या ना. त्यांचं झालं लग्न मामाच्या मुलीसोबत. कोणाच्या सोबत, मामाच्या. बरं, लहानपणापासून खेळलेली सोबत. आणि त्या मामाच्या मुलीशी लग्न झालं. त्या लग्नाला मी गेलो. आता ते नवरदेव नवरी पाया पडायला आल्यानंतर ते साहजिकानं नाव घ्या म्हणावं लागतं. म्हणलं बाई नाव घे. ती म्हणली गौतम. अरे महाराजाचं नाव सांगून गेलो वाटतं मी, तुमच्या भागातले. ती काय म्हणली, गौतम. नवरी कोण असं अपेक्षित आहे का, नवरी कोण कसं पाहिजे, यमक मध्ये आयण्यामध्ये पाहिजे. आणि ते जेवढं लांब तेवढं सुंदर. घेऊ एक नाव, घेऊ म्हणता. ह्याची फी वेगळी आहे, पण कोणी जिम्मेदारी घ्यावं मी घ्यायला तयार आहे. घेऊ म्हणता, कसं करायचं घ्यायचं, बाबाजी पाटील कसं करू, घेऊ का, सगळ्याच हट्ट. आता सगळे मला नाचा बी म्हणतात, मग मी काय करू. आता यमकातलं नाव बघा, ऐकताय ना. कसा काना जीव आलाय बघा ना. जस काय विधानसभेचा निकाल जाहीर करायचा एवढा जीव ह्याच्या कानामध्ये आला. येत होते जात होते, खिडकी वाटे पाहत होते. या पुरी का रेकॉर्ड करून घ्यायला काय लगेच, आतापासून तयारीला नका लागू माय हो. येत होते जात होते, खिडकी वाटे पाहत होते. खिडकीला 3 तारा, अडके त्याला घुंगर बारा. पान खाते तेरा तेरा, घाम येतो जरा जरा. तिकडून आला व्यापारी, त्यानं दिली सुपारी. सुपारी देते वाण्याला, हांडा घेते पाण्याला. पाणी आणते आडाचं, वाडा बांधते भिंगाचा. वाड्यात वाडे 7 वाडे, आतल्या वाड्यात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीवर कप, कपात होती घडी. घडीत वाजला एक, पांडुरंगाचं नाव घेते मी जोग महाराजाची लेख. गोड वाटलं ना, काढा बरं 100. हे अलंकार आहेत भाषेचे, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. तसं रूपक हा
अर्थालंकार आहे. उपमेय आणि उपमान याचं सादृश्य कल्पना केला जातो. त्याच्यात अनेक प्रकारे एक प्रकाराची छटा आहे सांग रूपक आणि अनंग रूपक. एकाच घटनेला एका घटनेतील एका अंगाचं सादृश्य कल्पून जे केलं जातं ते अनंग रूपक, आणि सगळ्या घटनाक्रमाला डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक वेळेला उपमेन उपमानामध्ये सादृश्य दाखवलं जातं ते सांग रूपक. म्हणजे मावळवित विश्वाभास सांग रूपक आहे. हो, दैवी हेषा गुणमयीवरचं रूपक सांग रूपक आहे. हो, अजून हे आजचा अभंगातलं सुद्धा रूपक काय आहे सांग आहे. कसा चोर धरला जातो, कोंडला जातो, फटके दिले जातात, बेड्या घातल्या जातात. मग त्या बेड्या कोणत्या, फटके कोणते, चोर कोणता, ह्या सगळ्या गोष्टीला काय दिलाय सादृश्यानं न्याय दिलाय. हे सांग रूपक आहे. पण आपल्या भाषेचं सौंदर्य वाढावं आणि लोकांना सौंदर्य प्रगट झाल्याशिवाय आकर्षण होत नाही. सगळ्यांचं आपल्या बोलण्याकडे लक्ष केंद्रित व्हावं एवढ्या करता जनाबाई महाराज आपला पुरुषार्थ एका रूपकातून सांगतात. आणि आज रूपक करतायत चोराचं. इथं उपमेय आहे पांडुरंग आणि उपमा आहे चोराची. जनाबाईने धरलाय देव पण भाषा काय वापरली. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला
मारलाय देव पण भाषा वापरली चोराची. धरिला पंढरीचा चोर. महाराज रूपक करत असताना उपमेय आणि उपमानामध्ये सादृश्य दाखवावं लागतं. चोरात आणि देवात काहीतरी सादृश्य पाहिजे. जेव्हा आम्ही एखाद्या पकवाजाला म्हणतो आमचे हे म्हणजे भवानी शंकरच, काहीतरी सादृश्य पाहिजे ना. हा निदान सम कळाली पाहिजे आहे का ना. हो असे कितीतरी भवानी शंकर येते ठेका सोडून सगळं वाजवतात. असं जेव्हा आम्ही एखाद्याला म्हणतो ह्यांचं गाणं भीमसेन जोशी सारखं आहे, हे म्हणजे भीमसेन जोशी, निदान स्वर लागणं अपेक्षित आहे. स्वर लागणं काय आहे अपेक्षित आहे. म्हणून सादृश्य लागतं. रामचंद्रासारखा आहे. राम झाला उपमेय आणि उपमा झाली चंद्राची. आता दोघात काहीतरी सादृश्य दाखवावं लागतं. तसं उपमेय झाला विठ्ठल परमात्मा आणि उपमा झाली चोराची. आता दोघात काय सादृश्य आहे तेवढं पाहायचंय आणि 8 तास घ्यायचे, तेवढे सादृश्य पाहायचे. आता पहिलं सादृश्य, सगळ्यात आधी चोर कोणाला म्हणतात? एवढा अवघड प्रश्न नाहीच आहे. हा चोरी करतो त्याला चोर म्हणतात. मुळात हा जो पंढरपूरचा आहे तो चोऱ्या करतो का? हो करतो. तर मग कशाच्या करतो? बरं याला जुन्या काळापासून चोरीची सवय आहे. व्रजे वसंतम नवनीत चोरम गोपांगनानां चतुकूल चोरम श्रीराधिकायां हृदयस्य चोरम चोराग्रगण्यम पुरुषम नमामि. हा चोराचा अग्रगण्य. हा काय चोरतो? चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, 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 चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. सगळे बोला. ते रुपडे ते चोरटे. पण ऐकलं का, ही सुरुवात मी केली पण मला पस्तावा यायला लागलाय आता. हे असं का चालू केलं मी? एकात एक 2 चाली म्हणायचं. कोणी आधी म्हणत होतं का? हा ह्याला कॉलरच नाही वाटतं. जाऊ दे आता. पण मी जे चालू केलं ना त्याला एक बेस आहे. हो ती पहिली चाल. हो बरं ते म्हणेनात का गाण्याच्या, पण त्याला काही जोड असला पाहिजे. पहिली चाल म्हणल्यानंतर दुसरी कशी पाहिजे? जणू काय तिची बहीणच. सवत नाही तिची काय पाहिजे? बहीण. आता कशा म्हणल्या जातात? रस नाही, त्याचा भाव नाही, काही नाही. आता मी उदाहरण सांगतो. एक सांगू? कसं करू? त्याची फी पण आता असू द्या, असं जाऊ द्या. कशा कशाची देता तुम्ही तरी? एक तर तुम्हाला द्राक्षाचे पैसे कमी झाले या वर्षी. आता बघा पद्धत काय आमची. पहिली चाल झाल्यानंतर दुसरी चाल तिची बहीणच पाहिजे. उदाहरणार्थ
भेटी लागी जीवा लागली से आस, लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस, लागली से आस. दुसरी भेटी लागी जीवा लागली से आस. आता कशी म्हणता सांगू का? भेटी भेटी लागी जीवा लागली से आस, लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस. हे असलं नसतंय. हे असं म्हणजे कसं बाप खोड्याला आला आणि गाराचा पाऊस पडला असं करतंय. बाप खोड्याला आला हो 150 दिला नाही आणि काय आला गाराचा पाऊस आला असं नाही. त्याला गणित आहे, त्याला गांभीर्य आहे. अहो हे चाल झाल्यावर दुसरी बदलली का नाही बदलली कळू सुद्धा आलं नाही पाहिजे. हो सांगतोय अजून गंमत तुम्हाला. आणि सगळे उपकार आमच्यावर हो बोधे बाबा आणि साहेबराव नानांचे. त्यांनी आम्हाला भजन नाही दिलं, त्यांनी आम्हाला टेक्निक दिली. प्लेटोच्या बाबतीत सांगितलं जातं प्लेटोनं विचार नाही दिला जगाला, पण विचार करण्याची बुद्धी दिली. एक थेरी सांगितली म्हणतात प्लेटोने. तसं आम्हाला यांनी भजन नाही शिकवलं, पण भजनाची थेरी समजावून सांगितली आणि ते कळणं लय गरजेचं आहे. हो मसाला असणं गरजेचं आहे का? वापरायची कुवत पाहिजे, वापरायची कुवत पाहिजे. नाहीतर मस्त हिरवीगार मेथीची भाजी त्याच्यात आलं टाकलं, सुंदर अशी बासुंदी केली आणि त्याला मस्त काळ्या मसाल्याची फोडणी दिली. नसतं थेरी नाही येते. हो बघा आता ये दसे चरित्र केले नारायणे, 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 ये दसे चरित्र केले नारायण. आता काय नाही महाराज, पहिली चाल ज्या ढंगाची एक आवर्तनाची ना, दुसरी चाल सुद्धा एकाच आवर्तनाची आली पाहिजे. नाही तर पहिली एक आवर्तनाची दुसरी 4-4 आवर्तनाची. असं नसतं. समजा उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला. तुका म्हणे गोजिरी, तुका म्हणे गोजिरी. आता ही चाल आहे, त्याला जोड कसा पाहिजे? तुका म्हणे जुळत नाही, इकडे जुळत नाही, तिथे जुळत नाही. ह्यांचे उपकार आहे ते जुळून घेतात. गायकांना विचारलं ना, अरे सम कुठे? ते म्हणतात तुम्हाला कुठं पाहिजे सांगा, तुम्हाला कुठं पाहिजे. असो चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. हा चोर आहे, चोर आहे. काय चोरतो? चित्त चोरतो. एक उदाहरण सांगतो कशी चित्ताची चोरी करतो. कोळोही देत नाही. तुकोबराय म्हणतात दृष्टा दृष्टी वेधित आहे, नुसत्या नजरेनं चोरी करतो. चुरा लिया आहे तुमने जो दिल को. शब्द का वापरले? कारण ह्या शब्दांमध्ये ज्यांनी रस भरला त्या आशाताई आपल्याला सोडून गेल्या. सोडून गेल्या. एक गोपी गोकुळात. कालेच कीर्तन कोणाचे? समाधान महाराज तुमचं महाराज. आता हे उदाहरण सांगणं म्हणजे तुमचा धुरा कोरणं. करू का थोडासा? काय माणूस बागायतदार असल्यामुळे ढेलाभर जरी कोरलं तर काय अडचण नाही. ऐका, एक म्हातारी गोपी आपल्या सुनाला सांगायची, बाई आपलं घरानं घोषाचं आहे, सकाळ संध्याकाळ दारात उभं राहायचं नाही. जी सासूबाई ही सुनाला सांगायची, पण स्वतः जाऊन उभी राहायची. कोण? सासू. सून म्हणली का बरं दारामध्ये जाऊन उभी राहते?
बरं जाऊन पाहण्याची हिंमत नाही, कारण सून जुन्या काळातली, त्या काळातली. म्हणून तिने शेजारणीला विचारलं, काकू माझी सासू मला म्हणते दरवाजात उभं राहायचं नाही, स्वतः जाऊन उभी राहते, त्याचं कारण काय हो? तिने सांगू का तुला? मग काय, तो स्वतःच बघणं म्हणली. शेजाऱ्याचा संसार सुखासुखी चालावा पण अशा परोपकार करणाऱ्या शेजारणी असतात. त्यातली एक काकू हे कर म्हणली, बाई तू पहा ना. म्हणजे सासूबाई रागवल्या तर नाही म्हणल्या, तिला काय कळतं, ती दरवाजात उभी राहिली की गच्चीवर जाऊन बघायचं. असं तिला युक्ती सापडली. सकाळ झाली आणि सासू दरवाजात जाऊन उभी राहिली, आज सून वर जाऊन उभी राहिली. आणि ती काय पाहत होती? आमचे गुरुजी केदार रागात फार गोड सांगायचे, हे गवळं नाही, प्रयत्न करू, माझा आवाज नाही बरं चांगला, तुम्ही मदत करत असाल तर. आता कसं करायचं, फक्त तुम्ही आता थाप द्यायची, डायरेक्ट जेव्हा मुखड्यावर येऊ तेव्हाच वाजवायचं, तोपर्यंत सगळ्यांनी माझ्या मागं म्हणायचं, तुम्ही भजनाचा आनंद लुटायचा. तुम्ही दोघं माईकवर म्हणा, हे बोंब हे म्हणतील असंच, हे म्हणतील असं. काय झालं, हे असंच बोलतील म्हणलं, तुम्ही काय ऐकलं होतं? तुम्ही बोंबलतील ऐकलं होतं काय? नाही नाही नाही. अहो हे नाशिक जिल्हा आहे, आमचे छोटे माऊली सांगतात, हा नाशिक जिल्हा गुन्हेगारांचा आशिक जिल्हा आहे. आशिक थोडासा ऐकू दे बाबा, काय काय बघितलं तिनं, ऐका. प्रातकाळी तो वनमाडी, प्रातःकाळी तो वनमाळी, घेऊन जातो धेनू, घेऊन जातो धेनू, उभी मी राहे, उभी राहे वाट मी पाये, पाये, केव्हा भेटेल मम कानू, केव्हा भेटेल मम कानू, केव्हा भेटेल मम कानू, केव्हा भेटेल मम कान्हो, अधरी धरुनी वेणू, अधरी धरुनी वेणू, अधरी अधरी या चालीत काय होतं, असं गांभीर्य प्रगट होतं. नाही तर ह्याला चाल लावली आमच्या ज्ञानात. आधरी धरुनी वेणू बाई ग. बाबा उभा राहून नाचा ना, काय अडचण नाही. बसल्या बसल्या ठेका धरला त्यांनी, असं बाकी काही नाही. प्रातकाळी तो वनमाडी, घेऊन जातो धेनू, उभी मी राहे वाट मी पाहे. आणि ती सासू पाहत होती. आज पहिल्यांदा हिनं पाहिलं वरून, हिनं पाहिलं, यानं तिच्याकडं पाहिलं. दृष्टादृष्टी वेदित आहे. आणि बघता काय, चोरलं ना तिचं चित्त, चोरलं. खाली आली सासू म्हणली, सुनबाई अगं मला कीर्तनाला निघायचं, चप्पल दे. तिनं लुगडं आणून दिलं. अगं मिसरी दे. तिनं काजळाची डबी दिली. आणि तिच्या लक्षात आलं नेमकं काय झालं. सांग काय झालं. आज त्या कृष्णाला तू पाहिलं का नाही? नियम असा आहे, माणूस घाबरतो कुठपर्यंत, जोपर्यंत देव दिसत नाही तोपर्यंत. देव देखिला, देव देखिला, आणि तो नाही कोणा भ्याला. ते तेवढ्या आवाजामध्ये, हो पाहिलं, परत पाहायचं नाही, पाहणार. हा फटके खाशील, चालेल, एकाचे 2 मुंडके करेल, करा, भिलेच नाही. आज तुम्ही माझा जीव घेतला तरी मी त्या कृष्णाला पाहणार. का? आज जर तुम्ही माझा जीव घेतला, मी तुमच्या जवळ नाही राहणार. उद्या मी भुंगीचं रूप धारण करणार आणि कृष्णाच्या गळ्यात जी फुलं आहेत त्याच्यावर जाऊन राहणार, पण त्यालाच पाहणार. याला म्हणतात चित्त चोरणं. असा चित्त चोरतो
म्हणून चोरटा आहे. अजून काय, चोराकडे काही गुण असावे लागतात, तेवढे पटपट सांगतो आणि पुढे जातो. सगळ्यात पहिला गुण, चोर चतुर पाहिजे, चोर बावळट नाही पाहिजे. विजय भाऊ, पेपरला वाचलं मी, काही तरुण पोरं बँकेचं ATM फोडून आणायला गेली. छाटछूट चोऱ्या नकोच म्हणले, कीर्तनातल्या चपलान टाळ किती दिवस पुरायचे. डायरेक्ट काय नेऊ म्हणले, ATM. बरं, चोरीला काय घेऊन गेले, JCP. काय आणायला, ATM आणायला. काय घेऊन गेले, JCP घेऊन गेले. गेल्या गेल्या CCTV कॅमेरे फोडले आणि त्या JCPनं फोडून काय आणायचं होतं राहुल महाराज, ATM. पण त्यांना कळालं नाही, ते ATMच्या ऐवजी पासबुकचं प्रिंटरच घेऊन आले. काय घेऊन आले, पासबुकचं प्रिंटर. चोर असा बावट चालतो का, नाही. चोर कसा पाहिजे, चतुर पाहिजे. चोर कसा पाहिजे, ऐका, चोरामध्ये गुण. एक पोरगा असा डोंबऱ्याचा पोरगा उड्या मारत होता. चोराची टोळी तिथून चालली होती आणि त्या डोंबऱ्याचा पोरगा 10 फूट 15 फूट अशी उडी मारायचा. चपळ पोरगा हा उड्या मारायचा. त्या चोरातल्याने जी टोळी होती त्याच्यातल्या एकानं पाहिलं, मला पोरगं लय भारी राव, हे आपल्या टोळीत पाहिजे. पोरग काय लय भारी, आपल्या टोळीत पाहिजे. माळ आहे का, माळ घातली का, आमच्या टोळीत पाहिजे. तुम्ही येता का आमच्या टोळीत, कधी कीर्तन झालं का उद्या, कधी पण, नक्की ना, शब्द दिला ना. हां, मी आज तुम्हाला माळ घालणार. जेव्हा माळ काढायची तेव्हा मला फोन करायचा, माळ काढायचा मंत्र शिकवीन मी, चालेल. टोळीत येण्याजोगा आहे. त्या चोरानं पाहिलं, हा पोरगा काय आला पाहिजे म्हणे आपल्या टोळीत. तसे लई जण आले पाहिजे इथं टोळीत. नंबर लावू एकाचे आपण, होय पाटील, एकाचे नंबर लावू. लय भारी म्हणले. त्याचा खेळ होऊ दिला, कोणाचा, त्या डोंबाऱ्याचा. ते चोर म्हणले, इकडे रे म्हणले. म्हणजे काय, हे तुझं रोज खेळ करतो, कुठं करतो म्हणजे रोज एका गावाला करतो. आज खडकवासरला खेळ आहे, उद्या सकाळी सिन्नरला खेळ आहे म्हणले. रोज एका गावाला खेळ करतो. त्या चोरानं विचारलं, का रे, एका खेळाचे तुला किती भेटतात. म्हणजे तसं काही ठरलेलं नाही, गावावर अवलंबून असतं. गाव जर खडकवासर सारखं असलं तर चांगलं भेटत म्हणले. काय झालं, मी डोंबऱ्याचं सांगायला लागलो, तुमचं कनेक्शन कुठं लागायला लागले, कुठे लावून मला अडचणीत आणू नका. किती भेटतात, म्हणजे भेटतात 100-200. त्याला तुम्ही माझ्याकडे बघू नका, विचार लावू नका. हां, 100-200. म्हणलं तुला एकाच खेळाचे 1000 दिले तर, म्हणजे काय, उड्याच मारायच्या म्हणले. असं कुठं, आम्ही सांगतो तिथं. कधीपासून, आज संध्याकाळपासून. लगेच संध्याकाळी त्याला घेतलं. कोणाला, त्या पोराला. गेले चोरी करायला. म्हणजे मारउडी, काय म्हणले त्याला, मारउडी. ते म्हणलं मी उडी मारतो पण ढोलाचा आवाज आल्याशिवाय आपली उडी जात नाही. पण आता काळानुसार दृष्टांत सुद्धा अपडेट करावं लागतात बरं काका. चोर लय हुशार. चोरानं त्याच्या कानात ब्लूटूथ लावली. त्याच्या कानात काय लावले, ब्लूटूथ लावले आणि दिली ढोलाची रिंगटोन चालू करून. आता काय अडचण, त्या चोरानं टणकन उडी मारली वर गेला. काय दे, चोरीत कसं बोलायचं असतं, हळू. काय देऊ तुम्हाला, जड जड वस्तू दे, म्हणजे तांब पितळ सोनं चांदी अशा जड वस्तू दे. त्याला जड ऐकलं, त्याला सापडला पाटान वरवाटा. त्याने घेतला वरून टाकला खाली. नशीब चोर बाजूला सरकला, नाही तर त्याचा दावा तिथंच. हे भोरटा असं नाही, पांढऱ्या पांढऱ्या वस्तू, म्हणजे चांदीच्या वस्तू, पांढऱ्या पांढऱ्या. त्याला सापडला पिठाचा डबा. पीठ दिलं. हे बावळट का तू, अशा पिवळ्या पिवळ्या, म्हणजे कशा, पिवळ्या पिवळ्या वस्तू. ते इकडं तिकडं पाहत होतं पिवळ्या वस्तू. तर त्या घरात 2 लहान लेकरं होते. काय झालं, अहो झालं काय, पण त्या घरात काय होते, 2 लहान लेकरं होते. आणि ते त्या दिवशी जत्रेला जाऊन आले होते आणि त्यांच्या पिवळ्या भावल्या होत्या. तुमच्या डोक्यात काय आलं, तुमच्या डोक्यात तेच का, ते नाही ते नाही ते नाही, देवा शपथ नाही. चोर चपळ पाहिजे. तसा चपळ आहे की नाही, चपळ आहे. त्वरा झाली गरुडा
टाकेले मागे द्रौपदीच्या लागे नारायणी. चोर निष्ठुर पाहिजे. एका घरात चोर गेला आणि म्हातारा जागा झाला. त्याने हात पकडला. कोण आहे म्हणे चोर आहे. कशाला आला चोरी करायला. चोर आला रे आरडला. तो काय झाला आरडला. तेवढ्यात त्या चोराचा जोडीदार म्हणाला चल ना मार हाताला झटका. नाही म्हणजे म्हाताऱ्या माणसाच्या हाताला झटका कसा मारावा असं म्हणून चालतं का नाही. चोर कसा लागतो निष्ठुर. हा पंढरीचा चोर निष्ठुर आहे की नाही. हरे तो निष्ठुर निर्गुण. अजून चोर कसा लागतो लय सादृश्य खूप सादृश्य आहे. चोर कसा पाहिजे चोर निष्ठुर पाहिजे. चोर चतुर पाहिजे. चोर चपळ पाहिजे. आणि चोराला नाटक चांगलं करता आलं पाहिजे. चोराला अभिनय जमला पाहिजे. चोराचा अभिनय कसा असला पाहिजे असा चेहरा निर्विकार पाहिजे जणू काही ह्यानं काही केलंच नाही. कसं काय कधी झालं अवघडे काळ बेकार काळ आहे. ह्याचा मला आलेला अनुभव सांगतो. वारीच्या वाटानं जागर झाला आणि मी नित्यने मला एक घोंगडी टाकली. नियमाला बसलो आणि तुळशीला पाणी घालण्याकरता उठलो. येऊन पाहतो तो घोंगडी गायब. मी पाय लागलो. खेळू लागलो सुर कवडी माझी घोंगडी हाडी. मी काय शोधू लागलो घोंगडी. तेवढ्यात एक माणूस मला म्हटला अ वारकरी काय शोधता. बाबा माझी घोंगडी येत होती हो. किती दिवस झालं वाऱ्या करता म्हणले. 17 वर्षापासून करतो. म्हणजे तेव्हाचा सांगतो 17 वर्षापासून. अक्कल आहे का म्हणे. वारी चोर किती असतात. असं कुठे घोंगडं टाकून जमतं का म्हणे. असं कुठेही टाकायचं नसतं. बघा मी माझ्या घोंगड्यावर कसा बसलो आणि मी पाहिलं तर ते घोंगडं माझंच होतं. एवढा हिकमती चोर पाहिजे. असा अभिनय त्याला जमला पाहिजे. महाराज हा जातो जनाबाईच्या शेण्या बी गोळा करून येतो. सावता महाराजाचा मळा खुरपून येतो. गोरोबा काकाचे गाडगे घडून येतो आणि पुन्हा जशाला तसा उभा. एवढा अभिनय जमतो ह्या चोराला. असा असल्यामुळे धरीला पंढरीचा चोर. तो चोर धरला. डायरेक्ट शेवटचं चरण म्हणू. आता तो चोर धरला. आता धरलेला चोर कसा धरला. गळा बांधून या दोर. त्याच्या गळ्यामध्ये काय बांधला दोर. हा कोण्या दोरीनं बांधला जातो. प्रेम रसडी बांधी गले अर खैचे चले तब मोही उदर. भाव बळे आकडे एरवी ना कडे. प्रेमाच्या दोरीनं त्याला बांधलं. प्रेमसूत्र दोरी आणि नेतो तिकडे जातो हरी. असं गळा बांधून या दोर. मग आणलेला चोर कुठे ठेवून चालत नाही. मग तो कोंडावा लागतो. कुठं कोंडला हृदय बंदी खाना केला. हा चोर कोंडण्याकरता एकच जेल लागतो. कोणता तिहारचा नाही. नाशिक रोडचा नाही. येरवाड्याचा नाही. अंदमान निकोबामधला नाही. ह्या चोराला लपवण्याकरता एकच हृदय बंदी खाना केला होता नाही. आधी हा हृदय बंदी खाना केला म्हणजे काम क्रोध लोभ घातले बाहेरी आणि त्यासीचा अंतरी वास दिला. असा हृदय बंदी खाना केला. आत विठ्ठल कोंडीला. कोंडलेला विठ्ठल कधी कधी पळून जाण्याची शक्यता आहे. हा फार चतुर आहे. कोणाच्या हाताला कधी झटका देईल आणि कधी पळून जाईल सांगता येत नाही. म्हणून काय केलं शब्दे केली झडाझोडी आणि विठ्ठल पायी घातली बेडी. त्याच्या पायात बेड्या घातल्या. पण कशाच्या शब्दाच्या जोड्या करून. त्या शब्दाच्या जोड्या कोणत्या आहेत. रकारा पुढे एक मकार मांडिका. उत्तरशी समतुका शंभोची या. कारण जेथे नामाचा घोष असतो तिथून त्याला कुठं जाता येत नाही. नामचिंतनाच्या बेड्या केल्या आणि त्याच्या पायामध्ये बांधल्या. पण असला चोर आणल्यानंतर त्याला फटके बी द्यावे लागतात. त्याला कस्टडी म्हणतात ना. शब्द बरोबर आहे का. कोर्टाकडे जाऊन कस्टडीची काय आणावं लागते परवानगी आणावं लागते आणि फटके मारू मारू विचारावं लागतं हा व्हिडिओ तुझाच का. कोण कोण होतं तुझ्या संपर्कात. मला भीती वाटली महाराज. ते असा नाही मला मी कीर्तनात होतो उमेश बुवाच्या. दोनदा माझ्या कीर्तनात होता तो माणूस. असो हो त्याला काय करावं लागतात फटके. तसं या चोराला फटके कोणते फटक्याचे प्रकार आहेत. मार कोणता मारावा लागतो जो सोसतो तो नाही. जो सोसत नाही तो नाही तर काय काय मला मारले सोसतो महाराज. आमची वारीच्या घटना सांगतो. ज्येष्ठ वारीला तात्यासोबत चालत होतो आम्ही. माळशिरसला मुक्काम. एका वस्तीवर पडला. सगळे वारकरी शांत झोपले. रात्री 11 वाजता नवरा बायकोची भांडणं लागली. कोणाचे तुम्ही असं बघायला लागले जसं तुम्हाला माहीतच नाही. लागत नाही लागली. बरं सगळे आम्ही जागे झालो. तर एवढ्या मोठ्याने ती बाई आरडायला लागली. तो माणूस आरडायला लागला. हा तिला शिव्या ती तिला शिव्या. आणि मग नियम आहे मुद्दे संपले की गुद्दे चालू होतात. मुद्दे संपले की मग काय होतात
गुद्दे चालू होतात. मग त्यानं काढला बेल्ट. कोण? त्या माणसानं. आणि असं फाटकन मारला. तुमचं प्रेम आहे असंच टिकू द्या. त्याच्यात तुमची उन्नती आहे. वा वा. उन्नतीचा विकास, विकासाची उन्नती आहे. आमच्या तांबे महाराजानं जीवाचा रान करून जपलेलं लेकरू तुमच्या हातात दिलंय. चांगलं जपले बरं. कसा फटका मारला? पण त्यांचं तसं नव्हतं. त्या जोडीचा कसा होता? असा फटका मारला. महाराज बेलचा फटका मारल्यावर साहजिक किती त्रास. महाराज फटका मारला. त्या बाईनं रडाव का नाही? रडच ना. मी डोळ्यानं पाहत होतो. त्याचा मी आय विटनेस आहे पाटील, प्रत्यक्षदर्शी आहे. हा फटका मार मार मार. अजून त्याच्या अंगावर धावायची ती बाई. बाप म्हणलं. तो मारून मारून कंटाळला. डोळ्याला पाणी. मार. अजून त्याच्या अंगावर धावायची. लोक काय बेडर बाई आहे. तो मारायचा थांबल्यावर ती काय म्हणली? एका बापाच्या पोटचा असेल तर मार. आता काय करू? मी नारदाच्या गादीवर एक वाक्य खोटं नाही याच्यात. बेल्टनं मारा तरी तिला मार सोसायचा. काय काय मार खायला एवढ्या बेडर असते. कसाही मार असू द्या. एक अशीच बाई डुप्लिकेट दागिने घेऊन आली. डुप्लिकेट दागिने चोर शिरले तिच्या घरात. पाहिलं आधी सकाळी चिरले. नाही दागिने ती द्यायच ना. हे फटके मारले अशी रेमटेली. दागिने गप बसाव का नाही? न्या मुडद्या हो म्हणजे 100 रुपयाचे ते चोर चिडले. एवढ्या लांबून आलो राहून एवढेच. ते चोर काय झाले? चिडले ना. एक तर एवढ्या लांबून यायचं डिझेल टोल ना आपलं एवढेच. मला त्या चोरानं पुन्हा फटके दिले. आता तरी त्या बाईनं गप बसाव का नाही? ती म्हणली मारा मारा म्हणली. मारून मारून काय मारलं? गाण्याचा बाप ह्याच्यापेक्षा जास्त मारितो. आता काय काय मार खायला बेडर आहे. तसा हा पंढरपूरचा विठ्या मार खायला एवढी बेडर आहे. 56 कोटीतले 4च वाचले महाराज. सगळे एका दिवशी मेले. पण याच्या डोळ्याला थेंबर पाणी आलं नाही. हो, यादव कुळाचा संहार केला का नाही? पण डोळ्याला पाणी आलं का? नाही आलं. त्याची योग निद्रा बिघडली नाही. हा एवढा निष्ठुर आहे. मग ह्याला कोणता मार सोसतो? हे सगळे सोसतात. एकच मार सोसत नाही. कोणता? सा अहम. सा अहम ते तत्व मी आहे. एका प्रमाणात सांगतो. वेदांताची भाषा आहे. लाईट आता मिसमिस करायला लागली. व्होल्टेज कमी झालंय आता आहे ना. ऐका प्रमाण सांगतो. देव तत्र एकाकी न रमते. त्या निर्गुण स्थितीत त्याला एकट्याला करमत नाही. एकले न कंठेची म्हणून या येणे. आणि त्यानं काय केलं की भक्ती सुखा लागी आपणची दोही भागी वाटून अंगी सेवकही बानी ए रानाव मी ठेवी ऐशी ओज भजती बरवी. त्याला भक्ती सुखा करता तो द्वैतात आला. आणि जनाबाई काय म्हणते? साहम अद्वैत बोधावर न्याय लागली. देव म्हटले नको नको जने नको. विठ्ठल काकुलती आला. का? कारण विसरोनी देवपणा उभा पंढरीचा राणा विटोनी निर्गुणा रूप धरिले गुजिरे. आणि ही पुन्हा निर्गुण बोधावर न्याय लागली. हे फटके द्यायला लागली. विठ्ठल काकुलती आला. पण जनाबाईने काय निर्णय दिला? जनी म्हणे बाबा